इतकं का मला ह्युमिलेट करतेस? बुबलू, ते ह्युमिलेट असतं, ह्युमिलेट नसतं. तेच ते, पण त्या निमित्ताने माझ्याशी बोललीस तरी. आला मोठा राग. गेला नाहीये माझा अजून. साधारण माझा राग जायला अजून 26 मिनिटं तरी लागतील. बापरे, 26 किरण, माझं तुझ्याकडे काम आहे. 26 मिनिटांनी होणार ते. रागवलेत मॅडम. काय? नाही मॅम, तुमच्यासाठी नाही, तुम्ही सांगा ना. हो, मला हे बोलायचं. टिक टिक 1, टिक 2, टिक 3, टिक टिक 4. बुबलू, बोलताना कुठे थांबायचं आणि कुठे किती वेळ थांबायचं हे कळतच नाही ना आपल्याला. ठीक आहे ठीक आहे. काय छळतेस ग त्याला? खरं सांगू मॅम, मज्जा येते मला. बरं ऐक ना, माझ्यासाठी एक प्रेझेंटेशन बनवशील का? हो मॅम, चालेल ना. पण कोणासाठी बनवायचंय? सांगते मी, तू बस. डॅड, मॉम, वेलकम. थँक्यू. कसा झाला प्रवास तुमचा? उत्तम, खूप एन्जॉय केला आम्ही. हो, ॲक्च्युली बरं झालं तुम्ही जाऊन आलात. नाही, कामामुळे तुम्हा दोघांनाही वेळ मिळत नव्हता ना, तर बरं झालं. बरोबर आहे अमृता. नाही म्हणजे एन्जॉय करायला हवं होतं, पण कामात तेव्हा बिझी होतो. पण हरकत नाही, आता करू. आई बाबा कुठे कुठे फिरला ते तर सांगा. ते सगळं बोलायला खूप वेळ आहे आपल्याकडे. आलेत ते परत, पण आता घरात त्यांच्या मागे काय झालंय हे कळू देत ना त्यांना. नील, काय झालं इथे? मॉम, तुम्ही नसताना घरात खूप गोष्टी झाल्या आहेत. नील, तू सांगितलं नाहीस मॉम ना? ऐश्वर्या, मला कोणीतरी नीट सांगेल का काय झालंय ते? मॉम काही नाही, तुम्ही आत्ताच आलात, आराम करा, सांगतो नंतर. नाही, काही गरज नाहीये. आराम नंतर होऊ शकतो. आत्ता मला सांग काय झालं ते. राजकुमारनी काय केलंय अमृता? मॉम, दादानी काही नाही केलंय. कंपनीत छोटा इश्यू झालाय, किरकोळ विषय आहे, बोलू नंतर. ऐश्वर्या गप ना जरा. का गप्प बसू? किरकोळ मॅटर आहे ना, मग सांगू देत आता. आता का नाही? मी सांगते मॉम, सारंगने कंपनीत नुकसान केलंय. काय? काही काय सांगतेस? सारंगनी काही केलेलं नाहीये. ज्याने केलं तिलाही तो काहीच बोलला नाही. तिच्या बाजूने उलट उभा राहिला. मग तो पण सामील आहे ना त्यात. मला प्लीज कोणीतरी नीट सांगा, कळेल असं सांगा. नील, मी सांगते मॉम, ॲक्च्युली आपल्या कंपनीला एक कॉन्ट्रॅक्ट मिळालेला. आणि अशा पद्धतीने तुमच्या लाडक्या सुनेमुळे ते डील होता होता राहिलं. प्लस 10 लाखांचं नुकसान झालं आणि त्याही वर ते प्रोजेक्ट हातातून गेलं. मॉम, अमृता एक काम कर, ती पोरगी आली की मला सांग, मी बघेन काय करायचं ते. सर, कुणीतरी सावली मेहेंदळे म्हणून आहेत, त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. असं अपॉइंटमेंट शिवाय कोणालाही भेटता येतं का? सांगितलं, पण ते ऐकायलाच तयार नाहीत. फक्त 10 मिनिटे भेटायचं आहे म्हणतात. वेळ नाहीये म्हणून सांगा. हो मॅडम. न विचारता आतमध्ये कशा चालल्या तुम्ही? हो काय हे, अपॉइंटमेंट न घेता असं कोणी कधी येऊ शकतं का? सर माफ करा, मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार. मला फक्त 10 मिनिटं द्या. हो पण सर, मी मेहेंदळेंकडून आले आहे. रूपम हर्बल प्रोजेक्टच्या संदर्भात मला तुमच्याशी काही बोलायचं होतं. तुम्ही आमच्यासोबत एक करार करणार होतात. माहिती आहे मला. वेळेत सह्या न झाल्याने तुम्ही तो करार रद्द केलात. अर्थात यात तुमची काहीच चूक नाही आहे, पण जो करार रद्द केलात ना, त्याने फक्त आमच्या कंपनीला फटका नाही बसणार आहे, तर इतर गावकऱ्यांना सुद्धा बसणार आहे. त्यांचा काय संबंध? मी समजवते. कधी कधी कसं होतं ना सर, की आपण फक्त आपलाच विचार करतो, पण आपल्या बिझनेस संबंधित इतर लोक आहेत त्यांचा विचार आपण का नाही करत?
म्हणजे जसं एखादं झाड तोडल्यावर आपल्याला वाटतं की आपण फक्त त्याची सावली गमावून बसलोय, पण तसं नसतं. त्या झाडावर अवलंबून असणारे इतर प्राणी, त्यांचा आपण विचार का नाही करत? त्यांचं काय होत असेल? म्हणजे काय म्हणायचं आहे काय तुम्हाला? जसं एका झाडावर इतरांचं आयुष्य अवलंबून असतं, तसंच काहीसं आपल्या बिझनेसमध्ये सुद्धा आहे सर. मी तुम्हाला एक प्रेझेंटेशन दाखवते. तुम्हाला पटलं तर ठीक, आणि नाही पटलं ना तरीही तुमचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे. किरण, सर, आमच्या कंपनीशी ही सगळी माणसं जोडलेली आहेत. प्रश्न फक्त आमच्या कंपनीच्या नफ्याचा असताना सर, तर कदाचित मी इथे आलेच नसते, कारण आमच्या कंपनीने तुमचा निर्णय मान्य केला आहे. पण प्रश्न इतर गावकऱ्यांचा सुद्धा आहे. त्यांच्या गावाची प्रगती, त्यांच्या मुलांचं शिक्षण, ह्या सगळ्यांवर परिणाम होईल, म्हणून मला इथे यावं लागलं. सर, मी तर आत्ता आले आहे, पण तुम्हाला इतक्या वर्षांचा अनुभव आहे या बिझनेसमध्ये. मला खात्री आहे तुम्ही योग्य तो निर्णय घ्याल. ठीक आहे, मी विचार करतो. थँक्यू सर. त्या रूपम हर्बल्सच्या डीलचे पेपर जरा पाठवून द्या. ठीक आहे सर. लवकर पाठवा. मॉम डॅड आल्याचं कळलं असेल ना तुला? हो, फोन आला होता मला. चल भेटून येऊ त्यांनी. नाही, थांब एक मिनिट. तू कशाला चाललायस? मी बोलवून आणते. मॉमने ऍक्च्युली मला सांगितलेलं तुम्ही दोघं आलात की मॉमना बोलवायला. मी आले बोलवून. सारंग, जे डील कॅन्सल झालंय त्याबद्दल ऐश्वर्याने मॉमला सगळं सांगितलंय, आणि याला जबाबदार सावली आहे हेही सांगितलंय, आणि मॉम तिच्यावर चिडली आहे. पण ते डील तर... तू काही बोलू नकोस, मी बोलेन. अहो, पण माझी चूक आहेच ना. नाही नाही, चूक तुझी नाही झाली आहे. चूक खरं तर माझी झाली आहे की मी तुझ्यावर विश्वास ठेवला. घरातल्या सगळ्यांचाच तुझ्यावर विश्वास होता, म्हणून म्हटलं चला एक वेळ आपण सुद्धा विश्वास ठेवून बघूया ना हिच्यावर. पण तीच माझी चूक ठरली. तुझा एक गुण बघितला माझ्या सारंगनं, आणि त्याला असं वाटलं की कंपनीची सगळी जबाबदारी तू पेलू शकशील, पण नाही, तो त्याचा गैरसमज होता. एक्झॅक्टली मॉम. हिने गुंडाळून घेतलंय सारंगला. ती म्हणते तेच सारंग ऐकतो. तिने मुठीत ठेवलंय सारंगला. मी बोलते ना तिच्याशी. सॉरी मॉम. मी दिली होती ना तुला परवानगी की तू ऑफिसला जाऊ शकतेस, तर आता मीच तुला सांगते की सारंग सर, सावली मॅमने कमालच केली. त्या सुपरमार्केटवाल्यांनी रद्द केलेलं डील पुन्हा रद्द केलं. काय म्हणजे म्हणजे त्यांनी नवीन डील पाठवलं आपल्याला, आणि या नवीन डीलमुळे आपल्या कंपनीला 10 लाख नाही तर महिन्याला 15 लाखांचा नफा होणार आहे.